सोलापुरात भाजपच्या 2 आमदारांमध्ये भर कार्यक्रमात चक्क वाकयुद्ध रंगले। सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या 2 आमदारांमध्ये कार्यक्रमात वाकयुद्ध रंगले। सोलापुराला मोठं खेडं असा उल्लेख केल्यामुळे 2 आमदारांमध्ये वाकयुद्ध रंगले। सोलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे, विजयकुमार देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यात सोलापूरच्या खेड्यावरून विवाद झाल्याचे दिसून आले। दरम्यान सोलापुरात भाजपच्या 2 ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरच वाकयुद्ध रंगले। भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात वाकयुद्ध रंगले। सोलापूर हे मोठं खेडं आहे, याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल, याचा नावलौकिक कसा वाढवता येईल असे विधान आमदार सुभाष देशमुखांनी केले। तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं, मोठं खेडं हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब आपण देशमुख म्हणून तर करू आपण। मात्र सुभाष देशमुखांनी सोलापूरला खेडं शब्द वापरल्याने भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला। सुभाष बापू खेडं का म्हणाले कळले नाही। जिल्ह्यात सोन्याचा धूर निघत होता, येथील चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते, याचा विकास करणे आपली जबाबदारी असे मत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले। आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता। अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही। देहात म्हणले मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं, कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन। दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते महेश कोठे यांनी केले। सोलापूर हे खेडं आहे, या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे, कारण इथला शिकलेला मुलगा आज बाहेर चालला आहे। तो बाहेर गेला की 2 वर्षात घर घेतो, मात्र इथला मनपा कर्मचारी 20 वर्षे घर घेऊ शकत नाही। दरम्यान सत्तेतल्या 2 माजी मंत्र्यांच्या या वाकयुद्धाची चर्चा सोलापुरात रंगलेली पाहायला मिळतेय। नाही, त्याच्यात थोडंसं तथ्य आहे। काय झालं, आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय। तुम्ही बघा, एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कर्मचारी, त्याला एक घर बांधायला 20-20 वर्ष लागतात, पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर 2 वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो। ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही। त्यामुळे त्याला खेडच म्हणावं लागेल, कारण सोलापूरमध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो, 5,000 ते 10,000 12,000च्या वर पगार देत नाही, पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त 8 तासात सुद्धा तो 20-25 हजार रुपये कमवतो काम करून। हा फरक आहे, त्यामुळे ह्याला खेड म्हणलं तर त्यात चुकीचं नाही असं मला तर वाटतं।